अध्याय 5 श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारासी अवतार झाला मानुसी भक्तजन तारावया ऐसा भक्त नामधारका अंबरीशा कारणे विष्णू देखा अंगीकारले अवतरय का मानुषी नाना रूप घेतसे मत्स्य कुर्म वराह देक नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्राह्मण क्षेत्रकर्मी दशरथाचे कुळी जन्म प्रख्यात अवतार श्रीराम राजा होऊनी मागती जन्म गवळिया घरी गुरे राखी वस्त्रे फेडूनी झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण होऊनी कलंकी अवतार जाण तुरंगारूढ काय आवडी नाना प्रकार नाना वेश अवतार धरी ऋषिकेश तारावया भक्तजनांस दुष्ट हनन करावया द्वापारांती झाला कली अज्ञान लोक ब्राह्मण कुळी आचारहीन होऊनी प्रबळी वर्तती महिमा कलियुगी भक्तजन तारणार्थ अवतार धरी श्री गुरुनाथ सगरा कारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी तैसे एक विप्रवनिता आराधी श्री विष्णुदत्ता तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियसा पिठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आपस्तंभ शाकेशी नाम अप्पळ राजा जाण तयाची भारी अस्मता असे आचार पतिव्रता अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभावी ऐसे असता वर्तमानी पती सेवा एकमनी अतिथी पूजा सगुनी निरंतर करीदेसे वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथीवेसी श्राद्ध होते अमावसेसी विप्रा घरी ते देका न जेविता ब्राह्मण घरी ती दत्ता भिक्षा घाली ते नारी दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तयवेळी त्रयमूर्तीचे रूप घेऊनी स्वरूप दावी येले अति गहनी पतिव्रता धावनी चरणी नमस्कारी मनोभावे दत्तात्रेय म्हणे येसी माग माते इच्छेसी जे जे वासना तुझे मानसी पावसी तोरित म्हणतसे ऐकुनी स्वामींचे वचन विप्रवनिता करी चिंतन विनवितसे करद्वये जोडून नाना परिस्तवनिया म्हणे जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता माझे मनी असे जे अर्था पुरवावी ते देवराया तू कृपाळू सर्वाभूती वेदपुराणे वाखानिती केवी वर्णावे तुझी कीर्ती भक्तवत्सला कृपानिधी मिथ्या नो हे तुझा बोल जय का ध्रुवासी दिदले पद अढळ विभीषणाशी लंकास्थळ देऊनी राज्य समर्पले भक्तजना तू आधार तया लागी धारिसी अवतार ब्रिदसे चराचर 14 भुवना माझारी आता माते वरदेसी वासना असे माझे मानसी न व्हावे अन्यथा बोलासी कृपा निधी देवराया माझे मनीची वासना पुरवावी जगजीवना अनाथ रक्षका नारायणा म्हणून चरणा लागतसे कोणी तिचे करुणा वचन संतोषला त्रयमूर्ती आपण कर धरिला आश्वासन सांग जननी म्हणतसे तव बोलिली पतिव्रता स्वामी जे निरोपले आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार याच बोला मज पुत्र झाले बहुत नवते स्थिर उपजत मृत जे वाचले आता सत अक्षहीन पादहीन योग्य झाले नाही कोणी काय करावे मूर्ख प्राणी असोनी नसती येणे गुणी पुत्रा विना काय जन्म व्हावा पुत्र मजायसा ज्ञानवंत पुराण पुरुषा जगद्वंत वेद सदृश्या तुम्हा सारिका दातारा ऐकोनी तिचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण पुढे असे कार्य करण दीक्षार्थ भक्तजनांशी तापसी म्हणे तुयेसी पुत्र होईल परियसी उद्धारील तुझे वंशासी ख्यातिवंत कलियुगी असावे तुम्ही त्याचे बोली एरवी न रहाये तुम्हा जवळी ज्ञानमार्गी अतुर्बळी तुमचे दैन्य हरिल इतुके सांगुनी तापसी अदृश्य झाला परियसी विस्मय करीतसे मानदसी विप्रवनिता तयवेळी विस्मय करुणी मनात पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत म्हणती दत्तात्रेय होईल मध्यान्ह समय अतिथी काळी दत्त येताती तयवेळी विमुख न होता तये काळी भिक्षा मात्र घाली जे दत्तात्रेयांचे स्थान माहुर करवीर क्षेत्र खून तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात नानावेश भिक्षुक रूप दत्तात्रेय ती साक्षपन पुसता मज निरोप भिक्षा घाली म्हणतसे विप्रश्री म्हणे पतीसी आजी अवज्ञा केली तुम्हासी ब्राह्मण न जेविता आपण त्यासी भिक्षा पावली म्हणतसे ऐकुनी सतीचा बोला विप्र म्हणे संतोषला म्हणे पतिव्रते लाभ झाला पितर माझे तृप्त झाले करावे कर्म पितरांच्या नामे समर्पावे विष्णूशी आम्ही साक्षात्कारे येऊन स्वामी भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटले दत्त त्रयमूर्ती अवतार धन्य तुझी माता पिता जे जे वर लाधली समुख्य आता पुत्र होईल निभ्रांता न धरी चिंता मानसी हर्ष निर्भर होऊन या राहिली दोघे निश्चिंतमानी होती झाली गर्भिणी विप्रश्री परियेसा ऐसे नवमास क्रमुनी प्रसूत झाली शुभदिनी विप्रे स्नान करुणी केले जात कर्म तये वेळी
मिळवणी समस्त विप्रकुळी जातक वर्तविते तयवेळी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु ऐकुनी म्हणती माता पिता हो का आमुचा कुळ उद्धारिता आम्हा वर दिदला दत्ता म्हणून या ठेविती तया नाव श्रीपाद म्हणून या कारण नाम ठेवी तो ब्राह्मण अवतार केला त्रिमूर्ती आपण भक्त जनतारावया वर्तत असता त्यांच्या घरी झाली 7 वर्षे पुरी मौजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम बांधिता मौजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी म्हणो लागला तयवेळी ऐकुनी समस्त नगर लोक विस्मय करीती सकळिक होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपणांत आचार व्यवहार प्रायचित्त समस्तांसी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगतसे द्विजवरांसी वर्तता ऐसे तयापासी झाली वर्षे 16 विवाह करू म्हणती पुत्राशी माता पिता अवधरा विचार करीती पुत्रासवे बारे लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणे एका भावे माझी वांछा सांगेन कराल विवाह माझा तुम्ही सांगो एका विचार आम्ही वैराग्य श्री संगे असेन मी काम आमुचे तिये जवळी ते श्रिये वाचुनी आणिक नारी समस्त जाना माते सरीत जरी आनाल ते सुंदरी वरीन म्हणे तयवेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग श्रिये वाचुनी नारी बोल धरा निर्धारी श्रीवल्लभ नाम तुझे श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे झाले त्रिमूर्ती कैसे पितया ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी ऐकोनी पुत्राचे वचन आठवले पूर्वसूचन भिक्षुके सांगितले जी खून सत्य झाली म्हणतसे आताच या बोलाशी मोडा घालिता परेसे विघ्न होईल तोरी त्यांसी म्हणून विचारती तयवेळी न म्हणावे पुत्र यसी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती दोघे निश्चय करून आपले मनी पुत्राभिमुख जनक जननी होती आशा आम्हा लागुनी प्रतिपाळीसी म्हणून या ऐसे मनी व्याकुळित डोळा इंगते अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्र स्नेह करुणिया देखून या मातेचे दुःख संभोगित परमपुरुष उठवून सो हस्ते देख अश्रुपात पुषितसे न करी चिंता हो माते जे मागसी ते देईन तुते दृढ करुणी चित्ता ते राहा सुखे म्हणतसे बारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण राक्षसी आम्हा वृद्धा लागून दैन्य वेगळे करुणी पुत्र असती आपणा 2 पाय पांगुळ अक्षहीन तया त्यांते पोशिल कथा कोण आम्हा कवन रक्षिल ऐकुनी जननीचे वचन अवलोकी अमृत दृष्टी करून पुत्र दोघेही झाले सगुण आली दृष्टी चरणादिक वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तक्षण दोघे येऊन धरिती चरण कृतार्थ झालो म्हणून या चिंतामणीचा होता स्पर्श स्वर्ण करी लोहास तैसे महात्मदृष्टीने तयास योग्यता आली तत्काळी आश्वासन तया वेळी देदलावर तात्काळी पुत्रपौत्री नांदा प्रबळी श्रियायुक्त सनातन सेवा करा जनक जननी पावा सुख महाज्ञानी इह सौख्य पाहुनी हॉल मुक्त हे निश्चय ऐसे बोलूनी तयांसी संबोधित तसे मातेसी पाहुनी या दोघा पुत्रासी राहता सुख पावाल पुत्र दोघे शतायुष्य निश्चय धरी ओ मानसी कन्या पुत्र होतील यासी तुम्ही नेत्री देखाल अखंड लक्ष्मी याचे घरी याचे वंश परंपरिक कीर्तिवंत सचराचरी संपन्न होती वेदशास्त्री आमची अवज्ञान करिता निरोप द्यावा आम्हा तोरिता जाणे असे उत्तरपंथा दीक्षा द्यावया साधुजना सांगुनी माता पित्यांसी अदृश्य झाला परियसी पावला त्वरित पुरी काशी गुप्त रूपे होता तेथे निघाला तेथून या बदरी वना भेटी घेऊनी नारायणा अवतार असे आपण कार्याकारण मनुष्यदेही दीक्षा करावया भक्तजना तीर्थे हिंडणे आपणा मनोवेगी मार्गक्रमणा आले तीर्थ गोकर्णासी ऐकोनी सिद्ध मुनींचे वचन विनवी नामधारक आपण ते परी सा श्रोतेजन म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती उपाख्यान सिद्ध नामधारक संवादे दत्तात्रेय अवतार कथन नाम पंचमाध्याय श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रेय अर्पणमस्तु विसंख्या 78 श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु अध्याय 5 समाप्त झाला.